नाही। मोर्चे, संप, हरताळ याला सुद्धा बंदी केली आहे का? लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का? याच्यावरती घटना तज्ञांनी आपली मतं तत्परतेने मांडली पाहिजे। मी दुपारच्या माझ्या आव्हान आणि आवाहन याच्यामध्ये फरक आहे। मी जे जनतेला आवाहन केलं होतं ते त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणाने बंदमध्ये सहभागी व्हावं म्हणून, कारण जिथे कायदा रक्षण करायला असमर्थ ठरतो, कायदा असमर्थ नसतो, कायदा ज्यांच्या हातामध्ये असतो ते जर का दिरंगाई करत असतील किंवा बेजबाबदारपणाने वागत असतील, ज्याचा उल्लेख माननीय उच्च न्यायालयाने ज्यांनी आज आम्हाला उद्याचा बंद करू नका असे आदेश दिले त्यांनीच काल सरकारला विचारलं होतं। तर तो एक अधिकार आता जनतेला आहे की नाही भावना व्यक्त करण्याच्या आणि बंद करणे। बंद म्हणजे मी कुठेही असं म्हटलं नव्हतं की दगडफेक करा, बंद करा, वाटेल ते करा, हिंसाचार करा आणि बंद करा असं म्हटलेलं नव्हतं। मी उत्स्फूर्तपणे बंद करा, कारण ही जी गोष्ट घडलेली आहे ही प्रत्येक घरातली चिंतेची गोष्ट आहे। प्रत्येकाला, अगदी मंत्र्यांना काय, वकिलांना काय, सगळ्यांनाच आपापल्या कुटुंबाची काळजी आहे आणि ती असलीच पाहिजे। आपल्या बहिणीची काळजी, आपल्या मुलीची काळजी, आपल्या आईची काळजी, आणि ती काळजी घेणारं, तिचं रक्षण करणारं कोण आहे हा प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आहे। आम्ही त्यालाच वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद केला होता। पण जर का बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो। मी स्वतः उद्या 11 वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे, तोंडाला काळी फीत लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे, आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही। आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहत नाही। एकूणच आता ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहेत? हे जे कोणी याचिका करते हे कोर्टात गेले त्यांच्यावरती आता ही पुढची जबाबदारी राहील। घडणाऱ्या गुन्ह्याचा किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरती, आणि मग उच्च न्यायालय त्याची जबाबदारी घेणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे। इथपर्यंत ही पाळी जाऊ नये म्हणून एक कानाकोपऱ्यामध्ये जाग यावी। महिलांवरती अत्याचार करणारे जे नरराक्षक आहेत, नराधम आहेत, त्यांच्यावरती वचक बसावा म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे। उद्याचा बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी हे आंदोलन थांबणार नाही। आम्ही जनतेच्या सोबत आहोत, जनता आमच्या सोबत आहे, आणि माता भगिनींच्या रक्षणाकरता सुरक्षित बहीण ही जी काही एक योजना नव्हे, जी आजच्या काळाची गरज आहे ती आंदोलनाच्या रूपाने आम्ही चालू ठेवू। एक प्रश्न असा आहे की जर भूतकाळात बघितलं तर न्यायालयानं बंद संप हे बेकायदेशीर ठरवले। 2003 साली घाटकोपरच्या ब्लास्टचा निषेध करण्यासाठी शिवसेना भाजपने संयुक्तपणे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। महाराष्ट्र बंद झाला आणि त्यानंतर समाजातील काही मान्यवरांनी त्याला आव्हान दिले। न्यायालयानं तुम्हाला प्रत्येकी सेना भाजपला 20-20 लाखांचा दंड ठोठावला। त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये असं काही त्यावर काही चिंतन किंवा काही त्यावर ठरलं? आता असं आहे की नेमका हा बंद उद्याच आम्ही जाहीर केलेला। आता पवारसाहेब बाहेर गावी आहेत, नाना पाटोळे बाहेर आहेत, सगळेजण आम्ही म्हणजे मी मुंबईत तुमच्या समोर आहे, अशा वेळेला एकत्रित बसून आम्ही आता काही निर्णय घेऊ शकलो नाही। मात्र फोनवरून आमचं बोलणं झालं। पवार साहेबांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आता जरी उद्याचा बंद मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही अशातला भाग नाही। कारण संप करणं, निदर्शनं करणं, आंदोलन करणं हा लोकशाहीतला जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। आणि म्हणून परत एकदा सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, मात्र आता त्यांचा आदर राखून उद्यासाठी आम्ही तो मान्य करतोय। त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये याला आता मान्यता आहे की नाही। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।